ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते सायली, कल्पना आणि अस्मितापासून. तर आता इथे कल्पना म्हणते, आपण दिवाळीच्या साफसफाईला सुरुवात करायला हवी ना आता, असं म्हणते आता कल्पना. सायली, आपण तुमच्याच रूम पासून सुरुवात करूया का, असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता सायली म्हणते, हो चालेल ना, असं म्हणते आता इथे सायली. अस्मिता म्हणते, हो हो मम्मा, माझी ना औषधं घेण्याची वेळ झाली आहे, मी घेऊन येते, असं म्हणते अस्मिता. अस्मिता, असं म्हणते आता कल्पना, तुझी औषधं घेऊन झाली आहेत बरं का, असं म्हणते आता कल्पना. सफाईचं नाव काढलं ना म्हणूनच असं पळत जाऊ नकोस, असं म्हणते कल्पना. अस्मिता ताई, तसंही तुम्हाला मी काय जड काम नाही देणार आहे. आपण असं करूया का, तुम्ही यांच्या पुस्तकाचा शेल्फ लावायला घ्या, मी माझं कपाट काढते आणि पुसून घेते, असं म्हणते आता सायली. तर आता अस्मिता म्हणते, ठीक आहे, करते आवरावर आता, असं म्हणते ती. असं म्हणते कल्पना. आणि आता सायली बाहेर जाते आणि आता ती आणते बाल्टी वगैरे आणि सगळ्यांना देते कापड वगैरे. आणि आता आपण आपलं कपाट ती साफ करायला लागते बघा प्रेक्षक हो. तर आता कपडे एक एक करून बाहेर काढत असते ती. आणि आता इथे कल्पना आणि अस्मिता सुद्धा साफसफाई करत असतात. तर आता इथे सायली मात्र सगळं कपाट खाली करत असते. तर मग आता उषा वगैरे, ब्लँकेट्स वगैरे आणि गाठोडं पण असतं ना त्याच्यात बघा प्रेक्षक हो. सायलीचं म्हणजेच आता प्रियाचं तिला वाटलेलं असतं स्वतःचं, आणि आता तन्वीचं पण गाठोडं असतं. तर आता ती प्रियाचं गाठोडं उघडते तर तिला काहीच वाटत नाही बघा प्रेक्षक हो. जे की तिचं आहे म्हणून दिलेलं असतं तिला अर्जुन. तर तिला त्याचं सगळं सामान बघून काहीच वाटत नाही बघा प्रेक्षक हो. आणि आता तिचे ती सगळे कपडे वगैरे बघते, काहीच वाटत नाही. मग बाजूला त्याच्याच असतं आता इथे तन्वीचं गाठोडं, म्हणजेच सायलीचं गाठोडं बघा प्रेक्षक हो. तर आता ती उघडते ते गाठोडं आणि आता एक एक गोष्टी ती बघायला लागते. तर त्याच्यातल्या एक एक गोष्टी ती बघते. आता पहिला बाहुली बघते बघा प्रेक्षक हो. तर तिला परत भास व्हायला लागतात. तर आता दुसरं जे खेळणं असतं ना ते बघते, फोटोज बघते. तर तिला आता त्रास व्हायला सुरुवात होते बघा प्रेक्षक हो. तिला आठवतं कसं तिला कोणीतरी घेतलेलं असतं कडेवरती आणि ती हट्ट करत असते. हे सगळे भास व्हायला लागतात तिला. कपड्यांना हात लावते तर आता परत आठवायला लागतं तिला, भास व्हायला लागतात. आणि खूप त्रास व्हायला लागतो तिला. कसा तिचा लहानपणी एक मित्र असायचा आणि कसं ते दोघं खेळायचे वगैरे सगळं आठवायला लागतं तिला. आणि आता तिला ते खेळणं आठवतं, जे ती ॲक्सिडेंटच्या वेळेला आपल्या हातामध्ये असतं ना तिच्या, ते आठवतं तिला. तर आता ती ते खेळणं घेऊन जात असते ना, तर आता तिला आठवायला लागतं कसं ती खेळणं घेऊन जात असते, कसं ती गाडीत बसलेली असते आणि पाठीमागून येऊन कसं धक्का मारलेले असते ट्रकने, ते तिला सगळं आठवतं बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सायलीला त्रास व्हायला लागतो खूप आणि तिचा श्वास गुदमरायला लागतो. आणि तेवढ्यातच आता तिला दिसतं की ट्रकने जोरात धडक मारलेली असते कारला. तर आता इथे सायली जोरात आई म्हणून रडते आणि चक्करून पडते ती. सायली, ए सायली, असं म्हणते आता इथे कल्पना. आणि आता अस्मिता सुद्धा येते आणि चक्करून पडलेली असते बघा प्रेक्षक हो. सायली, 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 असं म्हणत असते कल्पना. काय होत नाहीये बाळा, उठ उठ, असं म्हणते ती. अहो या ना इथे पटकन, असं म्हणते आता इथे प्रतापला ती. आणि मी पाणी घेऊन आले, असं म्हणते आता इथे अस्मिता. अगं काय झालं सायलीला, हे काय, असं म्हणत होता प्रताप. काय झालं तिला, असं म्हणत होता तो. बघा ना, काहीच कळत नाही, असं म्हणते तर कल्पना. आता ती व्यवस्थित बोलत होती, कपाट लावत होती आणि अचानक चक्करून पडली, असं म्हणते कल्पना. तर विमल सुद्धा आलेली असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे हात रब करत असते कल्पना सायलीचा, कारण चक्करून पडलेली असते ना सायली प्रेक्षक हो. हे काय, असं म्हणत होता प्रताप ते खेळणं बघून सायलीच्या हातामध्ये. तर आता ते खेळणं असतं ना अर्जुनने दिलेलं, ते खेळणं कसं काय आलं हिच्या हातामध्ये, असं म्हणत होता इथे प्रताप. तर आता कल्पनामध्ये, जा विमल, पटकन साखर पाणी घेऊन ये, असं म्हणते कल्पना. हो हो, असं म्हणून आता विमल पळत पळत जाते बघा प्रेक्षक हो खाली साखर पाणी आणायला. तर आता ती खाली पळत पळत जात असते. तर अर्जुन बघतो, काय झालं, पळत का जातेस, असं म्हणते तो आता तो विमलला. तर विमल म्हणते, सायली ताई. तर इथे कल्पना म्हणते, सायली उठ ना, उठ ना. तर आता अर्जुन म्हणतो, काय झालं, असं म्हणतो तो विमलला. तर आता ती सांगते त्याला, त्याने चक्कर आले. तर अर्जुन पळत पळत वरती जातो. सायली, सायली म्हणून आता पळत येतो बघा प्रेक्षक हो अर्जुन. आणि आता तो बेशुद्ध असलेल्या सायलीला बघतो. बघ ना ह्याला काय झालं, असं म्हणते आता कल्पना. काय झालं, असं म्हणतो तो. तर आता तिच्या हातात ते खेळणं असतं. तर आता अर्जुनला कळतं, अरे काय, ह्या अश्विनचा पण उपयोग नाही आता, असं म्हणतो आता इथे प्रताप. मी डॉक्टर देशपांडेंना कॉल करतो, असं म्हणतो होता प्रताप. नको डॅड, असं म्हणतो होता इथे अर्जुन बघा प्रेक्षक हो. थोड्या वेळाने तिला बरं वाटेल, असं म्हणतो होता इथे अर्जुन बघा प्रेक्षक हो. तर आता इथे त्याला कळलेलं असतं भूतकाळामुळे चक्करून पडले ती म्हणून. काठोडं उघडलंय ना हिने, असं म्हणत होता अर्जुन. तिच्या जुन्या वस्तू बघून तिला चक्कर आली, असं म्हणत होता इथे अर्जुन. ती येईल शुद्धीवर, असं म्हणत होता तो. हां, असं म्हणतो तो. तर आता इथे सगळेजण ऐकतात आणि आता शुद्धी यायला लागते बघा प्रेक्षक हो सायलीला. ते बघ, ते बघ, ती शुद्धीवर येते, असं म्हणते आता स्मिता. तर आता इथे ही शुद्धी येत असते आता ह्या सायलीला. सायली, सायली, असं म्हणतो होता इथे अर्जुन. सायली, सायली, असं म्हणतो होता तो. सायली, असं म्हणतो आता कल्पना. उठ बाळा, असं म्हणते आता ती. सायली, सायली, असं म्हणते आता इथे कल्पना. उठ, हां उठ, सावकाश उठ, असं म्हणते आता इथे कल्पना. सावकाश, पाणी दे, असं म्हणतात अर्जुन. वहिनी, असं म्हणून आता पाणी देते, साखर पाणी. विमल, सायलीला बरं वाटतंय का, असं म्हणते आता कल्पना ते पाणी पाजून तिला. तर अर्जुन पण बसलेला असतो तिथे बाजूला. तर अर्जुन म्हणतो, तू तुझं गाठोडं उघडलं ना, त्यातल्या वस्तू बघितल्या,
म्हणून चक्कर आली ना तुला असं म्हणतो होता अर्जुन. हो असं म्हणते आता सायली. अगं पण असं का केलंस तू असं म्हणतो अर्जुन. तुला त्रास होतो माहिती आहे ना. सायलीचा गाठोडा असं म्हणतो होता इथे प्रताप. हो डॅड असं म्हणतो अर्जुन. मधुभाऊने सायलीच्या सगळ्या जुन्या वस्तू तिच्या गाठोड्यामध्ये जपून ठेवल्या होत्या असं म्हणतो अर्जुन. त्याच आता घेऊन आलोय मी असं म्हणतो तो. पण असं म्हणते कल्पना हे तर तन्वीचं गाठोडं आहे ना असं म्हणते आता इथे कल्पना. आणि ती बघते फोटो तन्वीचा म्हणजेच आता सायलीचा. तन्वी लहानपणी किती गोड होती ना असं म्हणते आता इथे कल्पना. आणि सायलीला मात्र अजूनही त्रास होतच असतो. मोठी झाल्यावर इतका त्रास देईल आणि विचित्र वागेल असं वाटलंच नव्हतं ना कधी असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे सायलीला भास व्हायला लागतात बघा परत प्रेक्षक आणि आता तिला टेन्शन येत असतं. तर आता इथे कल्पना ते खेळणं हातामध्ये घेते जे अर्जुनने दिलेलं असतं ना लहानपणी सायलीला म्हणजेच तन्वीला. हे खेळणं तर अर्जुनने तन्वीला दिलंय असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता सायलीला आठवायला लागतं. परत तन्वीला आपल्या इकडे राहायचं होतं म्हणून ती किती रडत होती असं म्हणते आता इथे कल्पना. तर आठवायला लागतं सायलीला परत आणि अर्जुन बघतो आता सायलीकडे. पण जेव्हा अर्जुनने तिला हे खेळणं दिलं तेव्हा ती लगेचच रडायचं थांबली होती असं म्हणते आता कल्पना. तर आता परत आठवायला लागतं आणि भास व्हायला लागतात सायलीला बघा प्रेक्षक. आणि तिच्या डोक्यात खूप दुखायला लागतं. तर आता इथे अर्जुन बघतो ते. मम्मा मम्मा असं म्हणून तो काढून घे तुझ्या हातातून ते खेळणं मी आतमध्ये ठेवतोय गाठोडं. शायली शांत हो प्लीज असं म्हणतो आता अर्जुन. रिलॅक्स रिलॅक्स असं म्हणतो तो. आणि आता खूप दुखायला लागतं बघा प्रेक्षक हो या सायलीचं. आणि तिला समजतच नाही काय होतंय तिच्यासोबत म्हणून. तर आता ती खूप रडायला वगैरे लागते. तर आता अस्मिता म्हणते सायलीचं गाठोडं आहे हे कळतंय मला. पण तन्वीचं गाठोडं काय आहे असं म्हणते आता इथे अस्मिता. तर आता इथे अर्जुन सायली एकमेकांकडे बघतात. प्रताप म्हणतो अरे अर्जुन असं म्हणतो तो. अर्जुन हे नेमकं काय चाललंय आम्हाला सांगशील का असं म्हणतो होता प्रताप. सांगतो सगळं सांगतो तुम्हाला असं म्हणतो होता अर्जुन. आम्ही खाली जाऊन बोलूया का असं म्हणतो होता तो. तर आता सगळेजण हो हो म्हणतात ते. आणि आता सगळे जायला निघतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सायलीला परत टेन्शन येत असतं आणि अश्रू असतात तिच्या डोळ्यामध्ये. आणि तिला खूप भीती वाटत असते आणि तिला भास पण वेगवेगळे व्हायला लागलेले असतात आता. तर आता इथे कल्पना वगैरे सगळे तिची काळजी घेत असतात. तर आता इथे रात्र झालेली असते आणि आता नागराज आणि सुमनला दाखवलंय ते जेवत असतात. बाकी काही म्हणा सुमन असं म्हणत होता इथे नागराज. अर्जुनचं खूप प्रेम आहे सायलीवर असं म्हणतो होता नागराज. आणि आता इथे तन्वी ऐकत असते सगळं. खूप भारी ड्रेस वगैरे शिवतोय तो आपल्या बायकोसाठी. खूप छान वाटतंय मला. अगं तू कधी आली? बस ना बस बस असं म्हणत होता नागराज तन्वीला. राहू दे असं म्हणत होता. म्हणते आता तन्वी मी सुमनला सांगत होतो की अर्जुनने कसं त्याच्या बायकोसाठी छान छान ड्रेस शिवायला टाकलाय असं म्हणत होता नागराज. तू का नाही सांगत अश्विनला? हां तुझ्यासाठी मस्त ड्रेस शिवायला असं म्हणतो नागराज. तेही राहू दे असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता सुमन म्हणते अहो पण तुम्ही हा जो कोणी टेलर आहे जो सुचवला आहे अर्जुनला तो चांगला आहे ना असं म्हणते आता सुमन. अहो चांगला आहे म्हणजे जगात भारी एक नंबर टेलर आहे असं म्हणतो आता इथे नागराज. तर डाऊट यायला लागतो आता इथे प्रियाला. म्हणूनच आम्ही दिला ना त्याला तो पत्ता. सदाशिव लोखंडे त्याचं नाव असं म्हणतो होता इथे नागराज. श्रद्धा टेलर्स असं म्हणतो होता तो. तर प्रियाला भीती वाटायला लागते बघा प्रेक्षक हो. अरे रे 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 असं म्हणतो होता नागराज. एक काम करूया का आपण? मी अश्विनला श्रद्धा टेलर्सचा पत्ता देतो असं म्हणतो होता इथे नागराज. तो तुझ्यासाठी पण एक मस्त ड्रेस शिवेल असं म्हणतो तो. तर आता इथे प्रिया म्हणते नको असं म्हणते आता ती. काही गरज नाही असं म्हणते आता ती. बरं बरं असं म्हणतो होता इथे नागराज. आणि निघून जाते तिथून प्रिया बघा प्रेक्षक हो. तिला काय झालं? जेव जेव तू असं म्हणतो होता नागराज. तर आता इथे परत अन्नपूर्णा निवास दाखवले बघा प्रेक्षक हो. म्हणजे मधुभाऊंनी त्यांच्याकडे असलेल्या सगळ्या मुलांच्या नावाने ही अशी गाठोडी बनवून ठेवली आहे तसं म्हणतो होता प्रताप. हो असं म्हणतो होता अर्जुन. अरे पण तन्वीचं गाठोडं तन्वीच्याकडे किंवा मधुभाऊंकडे असायला हवं असं म्हणते आता कल्पना. ते तुमच्याकडे कसं आलं? ते तन्वीकडेच होतं असं म्हणतात अर्जुन. तिने इथे तिच्या रूमच्या लॉकअपमध्ये लपून ठेवलं होतं असं म्हणत होता अर्जुन. आणि आता अर्जुन सगळं सांगतो त्यांना की कसं ते गाठोडं त्यांनी काढलेलं असतं त्यांच्या रूममधलं हे वगैरे सगळं तो सांगतो बघा प्रेक्षक हो. कसं फोटोज वगैरे असतात त्याच्यामध्ये. हे तर तन्वीचं गाठोडं आहे असं म्हणतो होता अर्जुन. तर आता त्यांना सगळं पूर्ण डिटेल सांगत असतो बघा तो प्रेक्षक हो. काय काय घडलं आणि काय काय घडतंय म्हणून. आणि हे ऑडिओ दाखवले नाही आहेत फक्त व्हिडिओ दाखवलेत. आणि कसं प्रिया गेलेली असते मैपतच्या घरी ते गाठोडे घेण्यासाठी. आणि कसं ते गाठोडे घेऊन ती पळाली हे बघा. प्रिया बाहेर आली आहे. गाठोडं पण आहे तिच्या हातामध्ये. सगळं व्हिडिओज दाखवले त्यांनी फ्लॅशबॅकमधले. आणि कसं ते पाठीमागे पुढे त्यांचा म्हणजे प्रियाचा पाठलाग केलेले असतात दोघं हे सगळं आठवतं. आणि कसं तुम्ही दोघे इथे विचारलेले असते प्रिया हे तर आम्ही तुला विचारलं हवं असं म्हणते आता सायली. हे सगळं आता फ्लॅशबॅकमध्ये दाखवलंय बघा प्रेक्षक हो. तू इथे काय करतेय? सणाच्या दिवशी तू घरात असायला हवं ना असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे सापडलेली असते ना ते गाठोडं सायलीचं. तर आता गाठोडं सापडलेलं असतं अर्जुनला. ते सगळं आता तो सांगतो. तर अस्मिता म्हणते म्हणजे सायलीचं गाठोडं पण तन्वीने चोरून स्वतःकडे ठेवलं होतं असं म्हणते आता अस्मिता. शी असं म्हणते आता अस्मिता. कशी मुलगी आहे ही? अशीच आहे ती आपल्याला माहिती आहे असं म्हणतो अर्जुन. पण फक्त गाठोडं शोधून मी गप्प बसणार नाही असं म्हणतो आता इथे अर्जुन. मी सायलीच्या खऱ्या आईबाबांना शोधून काढेन असं म्हणतो अर्जुन.
काय अरे इतक्या वर्षांनंतर ते कुठे सापडणार आहेत तुला असं म्हणतो प्रताप. हो असं म्हणते कल्पना. आणि ते जिवंत तरी आहेत का असं म्हणते आता कल्पना. हो आहेत असं म्हणतो आता अर्जुन. मला मधुभाऊंनी सांगितलं. तर आता सायली येते तेवढ्यातच. अगं सायली तू खाली का आलीस असं म्हणते अस्मिता. ठीक आहे मी आता असं म्हणते सायली. तुम्ही कशाबद्दल बोलत होता असं म्हणते तर सायली. ते बघ आपण नंतर बोलूया. तू आता शांतपणे बस ये असं म्हणून कल्पना आता बसवते तिला सोफा सेटवरती. बस बस म्हणून अर्जुन बसवतो तिला खाली सोफा सेटवरती. तर आता कल्पनामध्ये हे बघ सायली तू जास्त विचार करू नकोस हा असं म्हणते तर कल्पना. मम्मा असं म्हणत होता अर्जुन. तू अजिबात घाबरू नकोस. तिला सगळं माहिती आहे असं म्हणतो होता अर्जुन. इनफॅक्ट आम्ही दोघं एकत्र मिळूनच तिच्या आईबाबांना शोधण्याचा प्रयत्न करतोय असं म्हणतो अर्जुन. अरे उत्तम असं म्हणतो होता प्रताप. मग लवकरात लवकर तिचे आईबाबा शोधून काढा असं म्हणतो होता इथे प्रताप. तिला जर तिचे जन्मदाते भेटणार असतील तर त्यांच्यापेक्षा दुसरं सुख काहीच नाही आहे असं म्हणतो होता इथे प्रताप. हो आणि मलाही त्यांना भेटायला आवडेल असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे कल्पना म्हणते ज्याने मला इतकी गोड मुलगी सून म्हणून दिली आहे ना ते कोण आहेत हे मला बघायचंच आहे असं म्हणते आता इथे कल्पना. तर अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघतात. तर आता इथे रात्रच असते बघा प्रेक्षक अजून. तर आता इथे प्रियाला दाखवलंय. तर आता इथे प्रियाला खूप रेस्टलेस वाटत असतं बघा प्रेक्षक हो. तर आता ती आठवायला लागते की बबली म्हणून तिचे आईबाबा आता आलेले असतात सुभेदारांच्या घरात. अगं माझी शोनी बबली अगं कुठे होती तर इथे दिवस. ए बाई लांब हो बबली वगैरे मी नाही आहे हा. मी तन्वी सुभेदार आहे असं म्हणते आता ती. अगं ती सासरची पण माहेरची आमची बबली ना बबली लोखंडे माझी पोटची पोर असं म्हणून आता तिला तिचे आईबाबा आलेले आठवतात बघा प्रेक्षक. आम्हाला वाटलं होतं कधी भेटच होणार नाही तुझी असं म्हणतात आता तिचे बाबा पण. तर आता इथे प्रिया म्हणते तुम्ही मरा ना मला कशाला मारताय असं म्हणते ती. अगं असं म्हणू नको ग असं म्हणते आता तिची आई. मी तुझी आई आहे असं म्हणते ती तिची आई. मी तू नाही आहेस हा माझी कोणी असं म्हणते आता इथे प्रिया. ही ही सायली आहे ना ही तुझी मुलगी आहे असं म्हणते आता प्रिया. हे बघ तुमचे चेहरे पण मॅच होत आहेत. तुमची गरिबी पण मॅच करते असं म्हणते आता प्रिया. अगं काय करते आई असं म्हणते आता ती बाई. आता नाटक करून काय उपयोग नाही आहे तन्वी. ओ बबली असं म्हणतो आता इथे अर्जुन. बबली लोखंडे असं म्हणतो आता अर्जुन. तूच बबली लोखंडे आहेस ह्याचे पुरावे हवेत काय तुला दाखवू. तर आता इथे अर्जुन दाखवतो. हे बघ तुझं गाठोडं म्हणून स्वतःकडे ठेव असं म्हणतो अर्जुन. तुमच्याकडे तुमचा फॅमिली फोटो आहे असेलच असं म्हणतो अर्जुन. हे बघ बबली हे बघ तू पण आहेस ह्याच्यामध्ये असं म्हणतो होता तो. आमचा सगळ्यांचा फोटो असं म्हणतोय आता तो टेलर. हे बघ प्रिया नीट बघ ह्या फोटोमधली मी नाही आहे प्रिया तू आहेस असं म्हणते आता इथे सायलीन दाखवते तिला तो फोटो. तर आता प्रिया घाबरलेले दाखवले. नाही 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 म्हणून आता पळून जाते तिथून. मी नाही आहे तुमची कोणी असं म्हणून ती पळायला लागते बघा प्रेक्षक. तर प्रेक्षक इथे हे समजतंय की प्रियाला गरिबी आवडत नसते आणि तिला श्रीमंती आवडत असते. त्यामुळे तिला तिचे ते आई बाबा सुद्धा नको आहेत बघा प्रेक्षक हो. अगं बबले तुझी केव्हापासून वाट बघतायत सगळे असं म्हणतो आता तो टेलर. माझ्या बहिणी वगैरे कोणी नाही तसं म्हणते आता प्रिया. चल 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 म्हणून घेऊन जातात ना तिला ते. तर सोडा 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 मला असं म्हणून ओरडत असते बघा प्रेक्षक होती आपल्या खोलीमध्ये बसून. तर आता इथे प्रियाला घाबरलेलं दाखवलंय खूप. किती हॉरिबल स्वप्न होतं हे असं म्हणते आता प्रिया. मी जर अर्जुनवर लक्ष नाही ठेवलं ना तर हे स्वप्न खरं होऊ शकतं असं म्हणते आता इथे प्रिया. मला काही करून अर्जुन आणि सायलीच्या जवळ राहायला हवं असं म्हणते आता इथे प्रिया. जवळ राहायलाच हवं तरच ते माझ्या खऱ्या आई वडिलांपर्यंत नाही पोचू शकणार असं म्हणते आता प्रिया. पण त्यासाठी आता मला सुभेदारांच्या घरात शिरण्यासाठी काहीतरी नवीन आयडिया करायला हवी असं म्हणते आता इथे प्रिया. नवीन आयडिया करायला हवी असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे सकाळ झालेली दाखवलंय बघा प्रेक्षक. तर अर्जुन आणि सायलीला दाखवलंय. बायको कॉफी दे पटकन आणि नाश्ता रेडी आहे ना असं म्हणत होता तो सायलीला. तर आता इथे सायली बाहेर बघते. तर अर्जुन पण बघतो तिच्याकडे. अशी काय बघतेस तू असं म्हणतो अर्जुन. काय. तर आता सायली म्हणते आज सूर्य कुठून उगवलाय ते बघत होते. आज लवकर उठलात काय स्वतःहून नाश्ता काय मागताय. नाहीतर एरवी खाईमध्ये पळून जायचं असतं तुम्हाला नाश्ता न करता असं म्हणते आता इथे सायली. तुम्हाला टोमणा मारतेस ना असं म्हणत होता अर्जुन. मी तुम्हाला टोमणा मारतेय असं म्हणते आता इथे सायली. नाही 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 मुळात मी तुमच्याबद्दल कुठे बोलतेय. मी तर स्वतःबद्दलच बोलतेय ना असं म्हणते आता इथे सायली. मी रोज उशिरा उठते मग ऑर्डरही सोडते. अहो मला कॉफी आणून द्या ना. आणि मग त्यानंतर इथे अशी निवांत बसते एक एक घोट कॉफीचा पीत. आणि एवढंच नाही फक्त तासभर इथे बसून झाल्यानंतर मग मी इथे येऊन बसते. इथे येऊन बसते आणि हो मग त्यानंतर लॅपटॉप घेते. आणि आता फक्त तासभरच फक्त तासभर मी इथे लॅपटॉप उघडून काम करत बसते. कारण मला काम पण घरीच करायची सवय ना असं म्हणते आता इथे सायली. मग आधी फक्त तासभर काम करून झाल्यावर मला आठवतं अरेच्छा मी आंघोळ तर केलेलीच नाहीये. मग मी उठते आणि थेट आंघोळीला जाते असं म्हणते आता सायली. तर अर्जुन तिचा हात पकडतो. माझी ऍक्टिंग करतेस तू असं म्हणतो अर्जुन. माझी नकल करतेस तू अजिबात नाही असं म्हणून सायली पळायला लागते. आहो म्हणून पळायला लागते ती जोरजोरात. आणि अर्जुन तिला पकडायला
पाठ लागतो बघा प्रेक्षक हो. तर आता दोघेही पकडापकडी करत असतात. तर आता इथे अर्जुन पकडतो तिला बघा प्रेक्षक हो आणि आता ती बॅग खाली पडते आणि तिच्यातून साडी बाहेर पडते. तर आता इथे सायलीला दिसतं ते. तर आता इथे सायलीला साडी दिसते ती, तर परत अर्जुन घाबरतो हिला साडी दिसली म्हणून. तर आता इथे परत रविराजचं घर दाखवलंय. माझ्या डोक्यावरची तलवार आणखी आणखी खाली यायला लागली आहे. अर्जुनला ते टेलरिंग भेटले तर तेच माझे खरे आहेत म्हणून कळलं तर, असं म्हणते आता इथे प्रिया बघा प्रेक्षक हो. ह्या किल्लेदाराच्या घरात बसून काहीच उपयोग होणार नाही असं म्हणते आता इथे प्रिया. मला सुभेदारांच्या घरात जायला हवं असं म्हणते आता ती. आता मला माझं सगळ्यात महत्त्वाचा हत्यार काढायला हवं असं म्हणते प्रिया. माझा बिंडोक नवरा आणि त्याचा माझ्यावरचा असलेला आंधळा प्रेम असं म्हणते आता ती. तर प्रेक्षक हो, आता प्रिया आज जाते बघा बेडरूममध्ये जिथे अश्विन बसलेला असतो काम करत. तर आता इथे सायली बघते ती साडी, ही तीच साडी आहे ना जी ड्राय क्लिनिंगला देणार होता तुम्ही असं म्हणते सायली. हे 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 तीच आहे असं म्हणतो अर्जुन. मग ही तीच आहे असं म्हणते आता इथे सायली. ते मी कामाच्या नादात विसरून गेलात ना असं म्हणते सायली. जाते मीच नेऊन जाते घेऊन ह्याला असं म्हणते सायली. मी टाकतो ड्राय क्लिनिंगसाठी असं म्हणतो अर्जुन. तुला असं दाखवायचं आहे की मी खूप केअरलेस आहे ते, पण मी तसं नाही असं म्हणत होता अर्जुन. आता मी तुला ही साडी ड्राय क्लिनिंगसाठी पाठवूनच दाखवेन, मीच देऊन येणार असं म्हणत होता अर्जुन. नाही सोडणार ना तुम्ही हलती म्हणा असं म्हणते आता इथे सायली. ड्राय क्लिनिंगला व्यवस्थित द्या साडी म्हणजे झालं, आणि लवकर या खाली नाश्ता करण्यासाठी असं म्हणते सायली. आणि आता निघून जाते तिथून ती. तर तिथे अर्जुन बसलेला असतो आपल्या खोलीमध्ये. तर आता तो तिचा मापासाठी घेतो ड्रेस, जो तिला बरोबर बसत असतो तो, आणि आता तो मापासाठी घेऊन जातो तो ड्रेस आणि ती साडी सुद्धा तिच्यासाठी, आता ड्रेस ठेवण्यासाठी बघा प्रेक्षक हो. आणि आता तो सगळं सामान ठेवत असतो त्या बॅगमध्ये. तर आता इथे प्रिया येते बेडरूममध्ये जिथे अश्विन आपली बुकं वाचत बसलेला असतो. तर आता इथे प्रिया म्हणते या निर्लज्ज घर जावायला स्वतःच्या घरी जावंसं का वाटत नाही आहे असं म्हणते आता इथे प्रिया. आणि आता वाटेल ते झालं तरी चालेल, मी ह्याला तिथे नेणार म्हणजे नेणार असं म्हणते आता इथे प्रिया. आणि आता ती अश्विनच्या हातातला बुक्क घेते आणि अश्विन म्हणतो अगं काय करतेस, तर प्रिया म्हणते किती अनरोमॅन्टिक आहेस रे तू अश्विन असं म्हणते आता इथं प्रिया. तुझी बायको तुझ्यासमोर उभी आहे आणि तू नुसतं पुस्तकात डोकं खुपसून बसलायस असं म्हणते आता इथे प्रिया. असं म्हणतो होता अश्विन. माझ्या बायकोचा मूड तर आज खूपच छान दिसतोय असं म्हणतो होता अश्विन. कारण मी ठरवलंय आता आपण बाबांकडे नाही राहायचं, आपण आपल्याच्या हक्काच्या घरी राहायचं असं म्हणते आता प्रिया. मी पण केव्हापासून हेच म्हणतोय असं म्हणतो अश्विन. मी तर एक 1 BHK सुद्धा बघितलंय, 2 माणसांसाठी अगदी परफेक्ट आहे असं म्हणतो अश्विन. आणि विशेष म्हणजे फक्त हॉस्पिटलपासून 10 मिनिटाच्या अंतरावर आहे, आणि तो ब्रोकर तर म्हणाला की तुम्हाला कधी शिफ्ट व्हायचं आहे ते सांगा अश्विन असं म्हणते आता प्रिया. मी आपल्या हक्काच्या घराबद्दल बोलतीये, हक्काचं असं म्हणते आता प्रिया. म्हणजे कुठलं असं म्हणते आता ती. तर आता अश्विन म्हणतो कुठलं असं म्हणतो तो. तर अश्विनला आता प्रिया म्हणते अन्नपूर्णा निवास, हे बघ असं म्हणतो होता अश्विन. त्या घराशी आता आपला काही संबंध नाही असं म्हणतो होता अश्विन. तर प्रियाला राग येतो. अरे अश्विन आपल्याला घराबाहेर काढायचं आहे म्हणून तर अर्जुन आणि सायलीने केलंय. अश्विन त्यांनी आईबाबांचे कान फुकलेत. ती सायली अरे खूप धूर्त आहे, आणि जर आपण वेगळ्या घरी राहायला गेलो ना तर ती तुला सुभेदारांपासून कायमचं तोडेल असं म्हणते आता इथे प्रिया अश्विनला. तर बावट अश्विन तर तुम्हालाच माहिती आहे प्रेक्षक हो, लगेच मॅन्युप्युलेट पण झाला. तर आजचा भाग इथे संपतो. तर बघूयात रिकापमध्ये काय आहे ते. तर आता इथे अर्जुन श्रद्धा टेलर्सकडे आलेला असतो, आणि आता इथे प्रियाचे बाबा असतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुन म्हणतो मी माझ्या बायकोसाठी एक ड्रेस शिवायला आलोय असं म्हणतो अर्जुन. ड्रेस कधीपर्यंत मिळेल असं म्हणतो तो. तर आता आतमध्ये जातो तो प्रियाचा बाबा. तर आता अर्जुनला दिसतो तो फॅमिली फोटो. तर आता इथे प्रिया आणि अश्विन आलेले असतात बघा प्रेक्षक हो अन्नपूर्णा निवासमध्ये. तर आता इथे प्रताप म्हणतो तुला आणि तुझ्या बायकोला ह्या घरात येता येणार नाही असं म्हणतो प्रताप. तन्वी कायदेशीर मार्गाने जेल बाहेर आलेली आहे, म्हणजे कोर्टाने मान्य केलेलं आहे की तन्वी निर्दोष आहे असं म्हणतो होता अश्विन. कोर्टाने जरी तिला सोडलेलं असेल ना तरी ती आमच्या नजरेमध्ये निर्दोष ठरत नाही असं म्हणते आता सायली. मीही असं म्हटलं तर चालेल का असं म्हणतो होता अश्विन. मधुभाऊंनी खून केलाय जरीही कोर्टाने त्यांची निर्दोष सुटका केली असेल तरी असं म्हणतो होता अश्विन. मी त्यांना खुनीच मानतो असं म्हणतो होता अश्विन. तर आता इथे अर्जुन कॉलर पकडतो बघा प्रेक्षक अश्विनची, आणि आता दोघांमध्ये मोठा राडा होतो या प्रियामुळे, आणि प्रिया मात्र खूप खुश होते बघा प्रेक्षक इथे. तर आता रिकॅप सुद्धा इथे समजत प्रेक्षक आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.